नमस्कार योशन्स, कसे आहात? सगळे बरे आहात का? आम्ही पण सगळे व्यवस्थित आहे. ठीक आहे, तर आज आपला एक टॉपिक आहे हाऊ टू सेव्ह युअर कॅपिटल. म्हणजे काय, आपल्याला आपलं कॅपिटल वाचवायचंय. सुरुवातीला ट्रेडिंग करताना कॅपिटल वाचवणं हे जर तुम्ही शिकलात तर ट्रेडिंगची सगळ्यात पहिली पायरी तुम्ही शिकलात. ठीक आहे, तर आपण कॅपिटल कसं वाचवायला पाहिजे त्याचे 2-4 पॉइंट्स आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर युट्यूबला हा व्हिडिओ भेटेल तुम्हाला माझ्या चॅनलवरती. ठीक आहे, तर आपण सुरू करूया आपलं हाऊ टू सेव्ह युअर कॅपिटल. तर सगळ्यात पहिलं ह्याच्यामध्ये मी पॉइंट्स आहेत माझे जे मी फॉलो करतो, ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला फॉलो करायचे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला पॉइंट माझ्या हिशोबाने जो आहे, मी जो फॉलो करतो, सगळ्यात पहिलं मी फोमो एंट्री नाही करत. फोमो एंट्रीचा अर्थ काय, माझ्यासोबत जर समजा कोणी ट्रेडिंगला बसलेला असेल किंवा माझ्या मित्राने ट्रेड घेतला किंवा मला जर कॅन्डल दिसली ती माझ्या लेवल पासून फार पुढे गेली तर मला त्या ट्रेड मध्ये घुसायचं नाहीये. जर आपण त्याला घुसलो तर त्याला म्हणतात फोमो ट्रेडिंग. हे अवॉइड करायचं. हे जर आपण अवॉइड केलं तर आपण आपलं एक ट्रेडिंगचे जे कॅपिटल वाचवायचंय ते वाचू शकतो. कारण कसं, त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जर समजा प्रीमियम आहे 10 रुपये आणि जिथे तुम्हाला बाय करायचं होतं तिथे 8 रुपये एंट्री प्राइस होती, पण आता प्रीमियम झाले 13 रुपये. जर तुम्ही 13 रुपयाला बाय केला तर काय होईल, तुमचा एसएल मोठा होईल, है ना? तर ती गोष्ट करायची नाही. जेणेकरून जे 8 रुपयाला बाय करायचे ते 13 रुपयाला बाय केलं तर म्हणजे आपण ऑलरेडी महाग प्रीमियम घेत आहे आणि आपल्याला टार्गेट तेवढं मिळेल की नाही त्याची गॅरंटी तर नंतर आहे, पण त्याच्या आधी आपला काय जाऊ शकतो, एसएल जाऊ शकतो. इथं माझा 8 रुपयाचा बाय होता, 4 रुपयाचा एसएल होता. ठीक आहे, आता हा जर समजा मी 13 रुपयाला बाय केला, 4 रुपयाचा एसएल म्हणल्यानंतर माझा एसएल किती झाला, याचे 3 पॉइंट आणि 6, 9 रुपयाचा एसएल झाला. तर इज इट राईट? नाही ना? तर आपल्याला हे करायचं नाहीये. ठीक आहे, दुसरा पॉइंट घेऊया आपण. दुसरा एंट्री ह्याच्यात फक्त आणि फक्त नवीन ट्रेड शिकताना सेफ ट्रेड करायचे आपल्याला. सेफ ट्रेड, रिस्की ट्रेड घ्यायचे नाही. नो रिस्की ट्रेड. काय होईल रिस्की ट्रेडने? काय होईल, एसएल जाण्याचे चान्सेस आहेत. तर सगळ्यात पहिलं आपल्याला एसएल द्यायच्या आधी पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय की आपल्याला आपलं कॅपिटल सेव्ह करायचंय. राईट, तर पहिलं कॅपिटल सेव्ह करण्यासाठी आपण जेवढा सेफ ट्रेड भेटत तोच घ्यायचा. रिस्की ट्रेड घ्यायचा का नाही घ्यायचा. ठीक आहे, तिसरा पॉइंट असा आहे की मी फक्त आणि फक्त लिमिट ऑर्डरवर बाय करणार. लिमिट ऑर्डर. आता तुम्ही म्हणाल लिमिट ऑर्डर वरती का सर, असं तर मार्केट ऑर्डर वरती पण भेटतं. पण मला एक गोष्ट सांगा, कुठलाही बिझनेसमॅन असू द्या, तो ज्यावेळेस दुकान उघडून बसतो तो नुकसान मध्ये बिझनेस करत नाही. ठीक आहे, उदाहरणार्थ जर समजा माझं टायरचं शॉप आहे. ठीक आहे, माझ्या टायरची प्राइस आहे 1500 रुपये. ठीक आहे, त्याचा एमआरपी. जर समजा तुम्ही मला 1550 रुपये जर म्हटलं तर मी तुम्हाला विकेल का टायर? ऑब्विसली विकणार, कारण मला एमआरपी मध्ये तर माझं प्रॉफिट होणारच आहे, पण ह्याच्यावरती 50 रुपये मला तुम्ही जास्त देताय, ते तुमचं नुकसान होत आहे. का? कारण तुम्ही लिमिट ऑर्डर नाही टाकली, मार्केट ऑर्डरवर बाय केलं. आता जर समजा हाच जर तुम्ही मला 1450 ला मागितला तुम्ही देईल का? नाही देणार. ठीक आहे ना? तर आपल्याला काय करायचं, आपल्याला ज्यावेळेस कळालं की एमआरपी 1500 रुपये, उदाहरणार्थ मी एक्झाम्पल देतोय, ज्यावेळेस आपण लिमिट ऑर्डर टाकतोय, समजा मला एक निफ्टीचा एक कॉल बाय करायचा, आयदर पुट बाय करायचा, त्याच्या प्रीमियमची एंट्री आपल्याला ही कुठे कळते, आपल्या एओसी वर कळते. जर लिमिट एंट्री आली तुम्हाला 45 रुपीजची तर तुम्ही लिमिट ऑर्डर टाका 45 रुपीजची. ब्रोकर काय करत, जर तुम्ही मार्केट ऑर्डरला टाकला ना तर तो 47 रुपीजला देणार. तो कधी स्वस्त देणार नाही. तुम्हाला बाय करताना महागच बाय करायला लावणार तो आणि सेल करताना स्वस्त सेल करायला लावतो, कारण ते ब्रोकरचं कमिशन असतं, ते तर मिळतच, पण तो त्याचं नुकसान का करत. त्यासाठी कधी पण आपण लिमिट ऑर्डर जर टाकली तर आपल्याला काय होईल,
प्रॉफिटचे चान्सेस वाढतात आपले. आलं लक्षात? तर आम्ही काय करणार, लिमिट ऑर्डरवर घेणार, नो मार्केट ऑर्डर. ठीक आहे. फोर्थ पॉइंट तुम्ही सांगाल का मी सांगू? सांगा सांगा सांगा. सांगा सर तुम्ही. कोणी आहे का नाही सांगणार? सांगा सांगा तुम्ही सर. ठीक आहे चला मी सांगतो. आता आपण पहिला काय घेतला, फोमो एंट्री, सेफ ट्रेड, रिस्की ट्रेड, लिमिट ऑर्डर वर घ्यायचं, नो मार्केट ऑर्डर. सगळ्यात पहिलं ज्या वेळेस मी ट्रेड घेईल, आता हे एवढं तर कळालं, पण आता लिमिट ऑर्डर आली, सेफ ट्रेड आली, ठीक आहे, फोमो एंट्री नाही केली पण लिमिट ऑर्डर वर ऑर्डर घेतली, त्याच्यानंतर काय करायचं, ज्या वेळेस तुम्ही 20 पॉइंट्स चा एसएल आपण काउंट करून घेतो ट्रेड घेताना, तर ज्या वेळेस 50% मार्केट तुमच्या डिरेक्शन, म्हणजे जर समजा तुम्ही 45 रुपीजला प्रीमियम बाय केलाय, तुमचा एसएल आहे 25 रुपीजचा आणि मार्केट 35 रुपीज प्लस प्रॉफिटला आला, म्हणजे 50%. आता किती होतील 50%? जर समजा तुमचा 20 पॉइंटचा एसएल आहे तर 20 पॉइंट्स प्लस याच्यात 45 प्लस 20 पॉइंट्स किती आले 65. तर मी काय करणार, त्या ट्रेडला लॉस मध्ये नाही कट करणार. म्हणजे काय, जिथं मी 20 पॉइंटचा एसएल देणार होतो, आता मला 20 पॉइंट्स प्लस मध्ये आहे ना, 20 पॉइंट्स मी प्लस मध्ये आलो, तर तो ट्रेड मी रेड मध्ये क्लोज करणार नाही. म्हणजे काय, माझा जो एसएल होता हा 20 पॉइंटचा, तो मी करणार कॉस्ट टू कॉस्ट. आता तुम्ही मला कॉस्ट टू कॉस्ट केलं तर कसं होईल, आता त्याच्यासाठी कसं करायचं आपल्याला ते पण सांगतो मी तुम्हाला. कॉस्ट टू कॉस्ट कसं करणार आपण, ज्या वेळेस जर समजा मी 45 रुपीजला बाय केलेलं आहे, मला ब्रोकरेज पण लागतं ना, बरोबर ना, ठीक आहे. असं नाही की कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे 45 ला घेतलं तर 45 लाच एसएल लावायचा, रॉंग. आपल्याला आपली पोरं सांभाळायची.